रत्नागिरीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा पार पडला आणि यावेळेला शिंदेंनी मतदारांचे आभार मानले। आमच्या विजयात कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा आहे, कारण कोकणात आपला स्ट्राईक रेट 95% आहे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तर मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे, पण जिंकल्यावर ईव्हीएम चांगलं, हरल्यावर ईव्हीएम कसं काय खराब असतं असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला। जनतेनंच तुम्हाला खोक्यात बंद केलंय, कोणाचे खोके कुठे आहेत याची रामदास कदमांना चांगलीच माहिती आहे अशी टीका सुद्धा शिंदेंनी ठाकरेंवर केली आहे। तर घरात बसून राज्य चालवता येत नाही, हे मी नाही तर शरद पवार यांनीच आपल्या पुस्तकात लिहिलंय असा टोला सुद्धा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावला। शिवसेनेवर, बाळासाहेबांवर, धनुष्यबाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं, आशीर्वाद दिले। आणि म्हणून मगाशी रामदासभाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे। मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या, आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या। म्हणजे आता स्ट्राईक रेट किती झाला उदयजी? 95%। काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला। अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगलं, निवडणूक आयोग चांगला, हरले की ईव्हीएम घोटाळा। आता तर म्हणाले मतदार याद्यात घोळ झाले, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले। तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तुम्ही शोधून शोधून, निशाणी शोधून शोधून मतदान केलं। कुणाचे खोके कुठे आणि काय के खोके खोके, आता सगळं कशाला ते खोके खोके? अरे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं, आता तरी सोडा। म्हणजे काय म्हणतो, रस्सी जल गया पण रस्सी जळाली पण पिळ जात नाही। हा शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून निर्माण झालेला या ठिकाणी पक्ष आहे। आणि म्हणून इथं कार्यकर्ता, सगळे कार्यकर्ते, कोणी मालक नाही, नोकर नाही। राजन साळवी देखील ते खरं म्हणजे 2.5 वर्षापूर्वीच यायला पाहिजे होते, पण ते राहिले तिकडे, जाऊ द्या, योगायोग लागतो। आणि तेही राजन साळवी आणि त्यांचा परिवार देखील शिवसेनेमध्ये आला। आणि खऱ्या अर्थाने या कोकणामध्ये एकापेक्षा एक चांगले कार्यकर्ते शिवसेनेमध्ये काय येतात? खऱ्या अर्थाने ज्या पक्षाच्या विचारांनाच वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? तो याला शिवसेनेमध्ये। माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, ज्या माझ्या लाडक्या बहिणींची योजना जी केली आहे, इतर ज्या योजना केल्या, कुठली योजना बंद होणार नाही ही खात्री आपण बाळगा, कारण आम्ही खोटी आश्वासनं देणार नाही। जे आम्ही बोलणार ते करून दाखवणार। बाळासाहेब म्हणायचे, एकदा शब्द देताना 10 नाही 100 वेळा विचार करा। आम्ही पूर्ण विचार करून आपल्या योजना सुरू केलेल्या आहेत, आणि आपण भरभरून मतांचा वर्षाव या ठिकाणी केलाय। म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। घरात बसून राज्य चालवता येतं हे तर मी नाही म्हणत, पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे। घरात बसून पक्ष चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून पक्ष चालवता येत नाही, राज्य चालवता येत नाही। त्याला फेस टू फेस लोकांमध्ये जावं लागतं, लोकांमध्ये संवाद साधावा लागतो, बांधावर जावं लागतं, शेतकऱ्यांना भेटावं लागतं, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात। ही शिवसेना मोठी करण्यामध्ये रामदासभाई, दानवे साहेब, इतर आपले नेते, या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना मोठी केली। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, सोन्याचे दिवस आणण्यासाठी।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.